हॅलो गायज, स्वागत आहे तुमचं इराच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो मिस्टर DIYमध्ये. सो दादाचा बर्थडे होता इराच्या, त्यामुळे आम्ही गेलो होतो तिथे. एक गिफ्ट्स घ्यायचे होते आणि अजून थोडी शॉपिंग करायची होती. मग आम्ही इराला घेऊन गेलो. इराला तिथे गेल्यानंतर खूप मजा आली. तिला खूप साऱ्या वस्तू दिसत होत्या. ती सर्व वस्तू घेत होती एक 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 आणि अशी आरशामध्ये माऊसोबत शूट पण करत होती. खूप खुश पण होती आणि इकडे तिकडे जायची आणि वस्तू घेऊन यायची. आणि तिला बिलकुल आमच्या अंगावर थांबायचं नव्हतं. ती बोलत होती मला खालीच सोडा. त्यामुळे तिला खाली सोडलं की ती वस्तू आणायची आणि बोलायची हे घे हे घे, असं तिला खाली सोडायचं. असं पळायचं होतं. खूप छान वाटत होतं तिला तिकडे. तिला फर्स्ट टाईम आम्ही घेऊन गेलो होतो, नाहीतर आम्ही मोस्टली तिला नाही नेत. नंतर घरी आल्यानंतर ते फिशचं आम्ही तिला खेळायला घेतलं, तर ते खेळायचं. तिला समजत नव्हतं ॲक्च्युअलमध्ये कसं खेळायचं, पण ती ट्राय करत होती. पण ती फक्त त्या गनने मारत होती. नंतर असं खेळत खेळत मग आम्ही झोपलो. नंतर शूट करायचं राहून गेलं. नेक्स्ट डे आम्ही असं पॅकिंग केलं दादाचं गिफ्ट आणि मस्त त्याच्यावर मेसेज लिहिला इराकडून, भाई प्यारे बेबी की तरफ से, असं. आणि नंतर आम्ही निघालो बड्डे पार्टीसाठी. सो असं इराला मस्त छान असं रेडी केलं आणि रेडी झाल्यानंतर ती खूप खुश होती आरशामध्ये बघून स्वतःला आणि अशी खूप वेळ खेळली ती. नंतर आम्ही रेडी होईपर्यंत ती खेळली आणि बॉल द्या असं म्हणत होती. बॅट दिसली की तिला बॉल पाहिजे असतो. बॅट बॉल खेळायला खूप आवडतं तिला. नंतर आम्ही कॅब केली. मग कॅबने आम्ही गेलो. आम्हाला जायचं होतं पाथर्डीला. आमचा दादा राहतो पाथर्डीला. नंतर ती कॅबमध्ये बसल्यानंतर तिला माहिती फिरायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे मग ती फिरायचं म्हटलं की खूप खुश होते. मग ती अशी कॅबमध्ये खूप फेसेस वेगवेगळे करत होती, ॲक्टिंग करत होती. तिला मजा येत होती, खूप हसत पण होती. तिची व्हिडिओ आम्ही काढत होतो तर, आणि मजा आली तिला खूप सारी. नंतर मग रस्त्यामध्ये जाता जाता हवा लागल्यानंतर ती झोपली. मग खूप वेळ आम्ही दादाला आणि माऊला, म्हणजे जिथे आम्हाला बड्डेला जायचं होतं माझ्या बहिणीच्या घरी आणि इराच्या मावशीच्या घरी, दादाला आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही नाही आहे, आम्ही पुण्याला गेलो आहे. आम्हाला पुण्याला जायचं होतं पण आम्ही गेलो नव्हतो, आम्हाला नेक्स्ट डे जायचं होतं. सो आम्ही त्याला सरप्राईज देण्यासाठी जात होतो. तर त्याला काहीच आयडिया नव्हती. तो खूप नाराज होता कारण इरा येणार नाही म्हणून तो खूप नाराज झालेला. पण आम्ही वेळेवर गेलो आणि नंतर त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं. सो आम्ही गेलो खाली गेटवर, तरी आम्ही सांगितलंच नाही की आम्ही आलो. आम्ही डायरेक्ट वरती गेलो. डायरेक्ट वरती गेल्यानंतर दादाला शोधत होतो. तर दादाने पहिले दीदी बाहेर आली, तर तिची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. तर ती पण शॉक झाली की तुम्ही खोटं बोलले, आमच्यासोबत असं येणार नाही असं बोलत होती ती. नंतर ती पण खूप खुश झाली. नंतर आम्ही घरामध्ये सगळीकडे दादाला शोधत होतो की दादा कुठे, पण तो खाली गेलेला होता. आणि दीदीला माहीत नव्हतं, म्हणजे माझी दीदी इराच्या मावशीला पण माहीत नव्हतं. तर ती पण बघा किती खुश झाली आम्हाला बघून, अरे बापरे तुम्ही आले असं. आणि खूप खुश झाली, तिला असं वाटलं की येणार नाही. मग खूप असं सगळे खुश झाले इराला बघून, आम्हाला बघून. मग दादा आला. मग दादा पण असा लाजून लाजून स्माईल करत होता. खूप लाजला तो, येतच नव्हता आमच्यासमोर. खूप वेळ तिकडे उभा होता. त्याला यायचं नव्हतं शूटमध्ये, तो लाजतो खूप. नंतर मी त्याच्या मागे पळत होती की गुड्डू सरप्राईज, पण तो तिकडे गॅलरीमध्ये लपला आणि काय आलाच नाही इकडे. इकडनं रितूने शूट केलं आहे. तो डोअरच ओपन करत नव्हता. त्याला राग आलेला, पण आतून खूप सारा खुश झाला होता की आले हे असं. नंतर खूप वेळाने त्याने डोअर ओपन केलं. मग त्याला आम्ही बोललो ये आता आलो आहे आम्ही, आता हॅपी हो. नंतर तो खूप खुश झाला. मग आला. मग ते इरा त्याच्याकडे लगेच गेली. इराला तो खूप आवडतो. त्याला बघितलं की ती खूप जास्त खुश होते, म्हणून इरा लगेच त्याच्याकडे गेली दादा बोलत. आणि नंतर आम्ही हॅपी बर्थडे करत होतो, तर ती पण खूप खुश होत होती. नंतर तिने पण क्लॅप केल्या आणि नंतर केक कटिंगचा व्हिडिओ राहिला. नंतर आम्ही निघताना मामाने केक आणला. मग माझे पप्पा लेट आले. मग आम्ही केक कटिंग केलं आणि निघालो. त्याच्या आतच आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. शूटचे 2-3 फोटो मी पुढे अपलोड केले आहे. तर असं छान मस्त असं सगळेजण आले. असं छान असं दादाचा बर्थडे सेलिब्रेट झाला. इराने पण मस्त सेलिब्रेशन केलं. दादासोबत केक कट केला. सो बाय.